लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरच्या औसा तालुक्यातील नामवंत नावाजलेले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असलेले टाका गावातील भीमाशंकर विद्यालय येथील मुख्याध्यापक इक्बाल सलाउद्दीन अत्तार हे शिक्षण सेवा क्षेत्रातील 36 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला। मुख्याध्यापक इक्बाल अत्तार यांनी आपल्या 36 वर्ष सेवा काळातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत फक्त शैक्षणिक ज्ञान न देता शारीरिक ज्ञान देत 36 वर्ष सेवा देत अत्तार यांनी शिक्षण देताना विद्यार्थ्यांना उच्च पदस्थ ठिकाणी विद्यार्थी नोकरीत रुजू झाले आहेत। अत्तार यांनी इंग्रजी विषयाबरोबरच स्काउट, खेळ, चित्रकला, सांस्कृतिक खेळामुळे 2015 ला जपान येथील जांभुरीमध्ये विशेष सहभाग घेत कुस्ती क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडून टाका गावातील विद्यालयाचे शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी झाले, तर गोविंद घोडके राष्ट्रीय पत्रकार झाले। असे अनेक विद्यार्थी अत्तार सर यांनी घडवले असून आज 36 वर्ष प्रदीर्घ सेवा करून मुख्याध्यापक इक्बाल अत्तार हे सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाला शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भीमाशंकर शिक्षण प्रसारक मंडळ टाकाचे अध्यक्ष श्री नंदकुमार ज्ञानोबा दारफळकर, संस्थेचे सचिव श्री व्यंकटराव भोसले, श्री प्रकाश देशमुख यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक मंडळ, भीमाशंकर शिक्षण प्रसारक मंडळ टाका तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, समस्त ग्रामस्थ मंडळी टाका व माझी विद्यार्थी कृती समिती विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव तस्लीम इक्बाल अत्तार आणि कालच सर 31 जुलैला रिटायर झाले आणि फार सुंदर सोहळा झाला सरांचा। एवढ्या सगळ्यांचं प्रेम बघून मला पण खूप आनंद वाटला आणि सरांची 36 वर्ष सेवा झाली। या 36 वर्षात असं वाटतं की आता सरांनी भरपूर शाळेसाठी सेवा दिलेली आहे, विद्यार्थी घडवलेत, त्याच्यात मला खूप आनंद वाटला। सरांचं जास्त लक्ष शाळेकडे असायचं, असं वाटायचं की सर शाळेला मुलांना जास्त वेळ देत आहेत, पण आता सरांचं एवढं यश बघून, सगळ्यांचं प्रेम बघून असं वाटते की सरांनी भरपूर वेळ दिला, त्यामुळं आनंदच आहे। सरांनी तिकडं जास्त वेळ दिल्यामुळं सरांचं थोडं घराकडं कमी वेळ देता आला सरांना। त्यावेळेत मी जास्त वेळ माझ्या मुलांना दिला आणि माझी दोन्ही मुलं आज उच्च शिक्षित आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे आणि याच्यात मी आनंदी आहे, खुश आहे। नमस्कार, मी इक्बाल सलाउद्दीन अत्तार सहशिक्षक म्हणून माझं शिक्षण संपल्यानंतर सहशिक्षक म्हणून भीमाशंकर विद्यालय टाका या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली। सुरुवात थोड्या अडीअडचणीमध्येच होती। शाळेला अनुदान नव्हतं, 75% मी गेल्यानंतर 75% अनुदान ऑक्टोबरमध्ये आलं, मी जुलैमध्ये जॉईन झालो। पण माझं अध्यापन, माझा विषय इंग्रजी आणि इंग्रजी विषय असल्यामुळं माझाही आवडीचा विषय, मी त्या विषयामध्ये अध्यापनाला सुरुवात केली। विद्यार्थ्यांना, पालकांना माझं अध्यापन आवडायला लागलं। विद्यार्थी इंग्रजीमध्ये लिहिणं, वाचणं, बोलणं ह्या गोष्टी करायला लागले आणि त्यामुळं मग मला वाटलं की आपण जे अध्यापनाचं काम करतोय ते व्यवस्थित करतोय हे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या प्रतिक्रियेवरून मला लक्षात यायला लागलं आणि मी अधिक जोमानं आणखी प्रयत्न करून माझं अध्यापन अधिक चांगलं कसं होईल, विद्यार्थी चांगले या विषयामध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थी चांगले कसे बनतील यासाठी मी अधिकाधिक प्रयत्न करायला सुरुवात केली। माझ्या या विषयाबरोबर स्काउट गाईडचा एक विषय
त्याचबरोबर माझं BPED असल्यामुळं शारीरिक शिक्षण मला त्यात आवड होती. त्याचबरोबर चित्रकला, कारण कसं होतं की मी माझ्या शालेय जीवनामध्ये मला शारीरिक शिक्षक चांगले होते. पाटील सर म्हणून मला खेळायची आवड निर्माण झाली. इंग्रजीला यमगर सर म्हणून होते. त्यांनीही अगदी चांगल्या पद्धतीने आमची त्या विषयाची तयारी करून घेतली होती. चित्रकलेला पुजारी सर म्हणून होते. म्हणजे ह्या सगळ्या स्काउटला हे सगळे पाटील सर, पांचाळ सर आणि पुजारी सर या सगळ्या गुरुजनांनी आम्हाला चांगलं घडवलं. आणि नंतर सुद्धा माझ्या इंग्रजी विषयाबरोबर बाकी इतर विषयासोबत काम केलं आणि वाटायचं की विद्यार्थ्यांना खेळामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे, चित्रकलेमध्ये. कारण प्रत्येक विद्यार्थी कसा असतो की प्रत्येक विद्यार्थ्याच्यामध्ये एक वेगळं अंग असतं. आपण ते शोधून त्याला त्या क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी तयार झाला पाहिजे. मग चित्रकला असेल तर चित्रकलेमध्ये, खेळ असेल तर खेळामध्ये, स्काउटमध्ये आणि पर्यायाने ह्या विषयामध्ये तर होतंच. पण करत करत मी एक आनंद म्हणून केला. मला याच्यामध्ये काही मिळेल किंवा मलाही माहिती नव्हतं की माझे एवढे विद्यार्थी घडतील म्हणून. आज चित्रकलेच्या मध्ये इंग्रजी विषयाचं अध्यापन करत करत चित्रकलेमध्ये आज चांगल्या पद्धतीनं अनेक विद्यार्थी आहेत की या कला क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. त्याचबरोबर शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून मी सकाळी पहाटे 5ला खो खो, कबड्डी खेळाचा सराव सुरुवात करायचं, व्यायाम करायचं, विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करायचं. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड निर्माण झाली आणि मग बरेच विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये, मिलिटरी भरतीमध्ये जॉईन झाले. त्याचाही मला खूप आनंद होतो. अनेक विद्यार्थी माझ्या रिटायरमेंटच्या अगोदर अनेक विद्यार्थी सैन्य दलामध्ये भरती झाले. मला त्याचा एक अभिमान आहे की सैन्य दलामध्ये भरती होऊन 15-20 वर्ष नोकरी करून माझी अगोदर सेवानिवृत्त झाली असे अनेक विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर स्काउटिंगमध्ये सुद्धा मी शालेय कॅम्पपासून तालुका, जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कॅम्पमध्ये मी आणि माझ्या विद्यार्थ्यांसोबत सहभागी होण्याचा मला योग आला. मला आंतरराष्ट्रीय जांबुरी म्हणून जपानमध्ये जवळपास 21 दिवस मला तिथं जाण्याचा, राहण्याचा, तिथल्या संस्कृतीचा आणि जगभराच्या स्काउटिंग बघण्याचा मला एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आला. त्याबद्दल मला खरोखरच आत्मिक समाधान वाटतं या कामाचं. आणि हे सगळं करत असताना पाटील सर, DB पाटील सर म्हणून मुख्याध्यापक होते आणि मला हे सगळं करायला त्यांच्याकडून परवानगी असायची नेहमी. त्याच्यामुळं त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची अडथळा कधीच आला नाही. मग कुठल्याही स्पर्धा असो, चित्रकलेच्या परीक्षा असो, स्काउटिंगचं असो, प्रत्येक कामामध्ये मला त्यांचं म्हणजे सहकार्य मिळायचं, मला त्यांची परवानगी मिळायची आणि म्हणून मी अधिक उत्साहानं करत राहिलो. करत जवळपास 32 वर्ष माझी या सेवेमध्ये गेली आणि कोरोनाच्या पिरियडमध्येच म्हणजे 2020मध्ये पाटील सर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आणि त्याच्यानंतर मग मला मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी दारफळकर, सचिव व्यंकटराव भोसले आणि सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक पाटील सर यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्यांनी मला दिली. करत 2 वर्ष कोरोनामध्ये गेले. त्यामध्ये मग बरेच आमचे सहकारी शिक्षक लाडके सर असतील, भोसले सर असतील, माळी सर, कराड सर, वनस नाळे मॅडम होत्या, सगळ्यांनी ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू मग थोडं विस्कळीत झालेली घडी थोडं व्यवस्थित करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि जवळपास मग हे करत असताना मग अनेक अडचणी आल्या. शाळा भूकंपाच्या पूर्वी ग्रामपंचायतमध्ये असायची, कारण तसं तर आमच्या म्हणजे संस्थेचा, शाळेचा हा जो परिवार होता हा ते अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करत चालला होता. कधी मंदिरामध्ये वर्ग भरायचे, कधी जिल्हा परिषद शाळेंच्या वर्गामध्ये वर्ग भरायचे, ग्रामपंचायतमध्ये शाळा असायची. मग हे करत भूकंप झाला. भूकंपानंतर श्री सुभाष गोरे यांनी त्यांच्या घरामध्ये, कैलासवासी सुभाष गोरे यांनी त्यांच्या घरामध्ये शाळा भरवली
आश्रय दिला. त्याच्यामध्ये मग दत्तू अण्णा असतील, बाबू अण्णा असतील, रंगनाथ पाटील असतील, त्याच्यानंतर व्यंकटराव पाटील असतील, असे अनेक त्यावेळेमध्ये अनेक ज्याला म्हणू आपण शिक्षणप्रेमी असतील किंवा शाळेबद्दल आस्था होती, या सगळ्यांनी या शाळेला जपलं आणि म्हणून हे छोट्या रोपट्याचं आज मोठं वटवृक्ष झालेलं आपल्याला दिसतोय. खरं तर अनंत अडचणीतून मार्गक्रमण करत संस्थेनं एवढी मोठी दर मजल गाठलेली आहे आणि याबद्दल मला खूप सार्थ अभिमान वाटतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष नेहमी सकारात्मक भूमिका घेतात, सचिव नेहमी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करतात, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील. संस्थेच्या बाबतीत आदरणीय नंदकुमारजी दारपळकर आणि व्यंकटराव भोसले सचिव यांनी आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ दिली नाही, कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. प्रत्येक कामामध्ये आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं माझं शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून जो काळ असतो तो काळ अतिशय यशस्वीपणे पार पडला. माझी सुरुवात खरं तर माझं शिक्षण तसं तर खूपच म्हणजे अडीअडचणीमध्ये पूर्ण झालं. घरची परिस्थिती अशी अतिशय बिकट होती. माझी आई, माझे वडील यांचे चांगले संस्कार आणि शिक्षणाच्या बाबतीत एक शिकून काहीतरी नोकरी लागावी मुलासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले, कष्ट केले आणि मला त्याची थोडी जाणीव मनामध्ये मी ठेवून शिक्षण झालं आणि मला नोकरी लागल्यानंतर शिक्षक म्हणून काम करत असताना सुद्धा तशा प्रकारची मी जाणीव ठेवून शिक्षक म्हणून सर्वसाधारण. रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.